आजच्या कथेचं शीर्षक आहे शर्मिंदा. साधारण 1988 ची घटना आहे. मी एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो. रात्री 11-12 ची वेळ असेल. नुकताच ICUमधील पेशंटचा राऊंड घेऊन मी रूममध्ये आलो होतो व कॉटवर पाठ टेकवली तेवढ्यात दरवाजावर टकटक करून वॉर्डबॉय बोलवायला आला. म्हणाला की सर, एक सिरियस पेशंट आला आहे. पॉयझनिंगचं वाटत आहे. सिस्टरने ताबडतोब बोलावलं आहे. अशा पॉयझनिंग भाजलेल्या केसेस बहुत करून माझ्या कारकिर्दीतच रात्रीच्या वेळी जास्त येतात की काय असे वाटण्यासारखे झाले होते. सिस्टर्स, वॉर्डबॉय तर तसे म्हणत देखील असो. दिवसभर जास्त धावपळ झाली असल्याने जरा त्रासिक मनानेच त्याला म्हणालो, चल बाबा आलोच असे म्हणून त्याच्या पाठोपाठ खाली गेलो. नेहमीप्रमाणे सिरियस पेशंट आल्यावर कॅज्युअलिटीमध्ये जसा माहोल असतो की पेशंटबरोबर खूप लोकांची गर्दी असते. यात नात्याचे, प्रेमाचे कमीपण बघेच जास्त असत. तसे चित्र होते. तरी मध्यरात्र असल्याने तुलनेने कमी गर्दी होती. रडारड, गोंधळ वगैरे तसा होता. पेशंट म्हणजे एक 22-23 वर्षाचा तरुण मुलगा होता. त्याने कीटकनाशक प्यायले होते. उलट्या केल्या असल्याने त्याचा उग्र वास प्रकर्षाने जाणवत होता. मुलगा बेशुद्ध होता. त्याला तपासून गॅस्ट्रिक लवाज म्हणजे नाकातून नळी पोटात टाकून विष बाहेर काढायचे व शुद्ध पाण्याने पोट धुवून काढायचे व इतर तयारी नर्सना करण्यास सांगून पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गोष्टींची कल्पना द्यायला मी बाहेर आलो. हे लोक जवळच्या खेड्यातून आले होते व एकंदरीत त्यांचा पेहराव, कपडे यावरून गरीब वाटत होते आणि अशा केसेसला ICUमध्ये ठेवावे लागते. रिकव्हरी किती दिवसात होईल सांगता येत नाही व हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस राहावे लागू शकते. शिवाय औषधे वगैरे यांचा खर्च वेगळा. थोडक्यात काय तर खर्च जास्त येतो असे मला म्हणायचे होते. आणि पोलीस केस ही करावीच लागते, तो भाग वेगळाच. असो, हे सगळे त्यांना सांगणे गरजेचे असते, कारण नंतर वादावादीचे प्रसंग उद्भवलेले आम्ही बघितलेले होते. त्यांच्याकडे बघून मला वाटत नव्हते की एवढा खर्च त्यांना झेपेल. ही सर्व कल्पना त्यांना देणे भाग होते. तसे सिस्टरने त्यातील दोघांना माझ्यासमोर सांगितले. ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. हो, पैसे कितीही लागू द्या, ट्रीटमेंट सुरू करा. मी म्हणालो, ट्रीटमेंट तर आम्ही लगेचच करतोच आहोत, त्याबद्दल वाद नाही. पण केस सिरियस आहे. ICUमध्ये ठेवावं लागेल. खर्च जास्त येईल, तुम्हाला झेपणार नाही. त्यामुळे मला असे वाटते की प्राथमिक उपचार झाल्यावर तुम्ही पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवलेलं बरं. तिथे खूप कमी पैशात काम होईल. ते दोघे विचारात पडले व जिन्याच्या पायरीवर बसलेल्या एका 55 ते 57 वर्ष वयाच्या पोक्त गृहस्थाकडे बघू लागले. लाल रंगाचा कळकट फेटा आणि मुंडासे डोक्यावर गुंडाळलेला, अंगात अकूट झब्बा, धोतर जे कधी काळी पांढऱ्या रंगाचे असतील असे दर्शवणाऱ्या खुणा त्यावर होत्या. उन्हात रापून काळवंडलेला चेहरा, झुपकेदार पांढरट मिशी जी त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर शोभून दिसते असे त्यावेळी मला जाणवले. पांढरट वाढलेले दाढीचे खुंट, तांबट पिवळसर डोळे ज्यात भरलेली चिंता, काळजी मला स्पष्ट दिसत होती. एवढा वेळ हा गृहस्थ आमचे बोलणे शांतपणे ऐकत होता. तो त्या विषप्राशन केलेल्या मुलाचा बाप होता हे मला लवकरच कळले. जेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या त्या दोघांनी त्याच्याकडे बघितले तेव्हा तो जागेवरून शांतपणे उठला व आमच्या दिशेने येऊन हात जोडून आर्जवाच्या सुरात म्हणाला, डॉक्टर, म्या बा हाय त्याचा. काय बी करा, पण माहे लेकरू वाचवा. तुमच्या पाया पडतो.
असं म्हणून तो वाकू लागला. तेवढ्यात मी त्याच्या खांद्याला धरून जरा संकोचात त्याला उठवत म्हणालो, बाबा काळजी करू नका, तुमचा मुलगा बरा होईल. आता ट्रीटमेंट सुरू पण झाली आहे, पण फक्त नंतरचा खर्च. माझे वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला, त्याची काय बी काळजी करू नका, तुम्ही काय लागल तो पैका लावा, पण पोर वाचलं पाहिजे. त्याच्यातील अगतिक बाप बोलत होता. मी म्हणालो, बरोबर आहे तुमचं, पण बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये कमी पैशात होईल ना, पुढचा इलाज इथे नाही झेपणार तुम्हाला. मी असे म्हणत ज्युनियर डॉक्टरला कुठल्या सलाईन व इंजेक्शनचे डोस द्यायचे ते सांगितले. नर्सला लवाद चालू ठेवायला सांगून त्या गृहस्थाकडे वळालो. त्याने हात धरून ठामपणे मला टेबलाजवळ नेले व म्हणाला, किती पैकं लागतील, असं म्हणत त्याने त्याचा फेटा काढून त्याच बोचक टेबलावर ठेवून ते मोकळं करू लागला. मला व इतर स्टाफला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्यातून 100-100च्या नोटांची 7-8 बंडलं टेबलावर पडली. एवढं बास का, असे म्हणून त्याने त्याच्या कळकट झब्ब्याच्या आतील कोपरीच्या खिशातून 50, 20 व 10 अशी सर्व मिळून 5 ते 7 बंडल काढले व म्हणाला, डॉक्टर एवढं जमा करा, उद्या दुपारपतूर अजून आणतो म्या, पण पोर वाचवा. मित्रांनो, माझी व इतर स्टाफची काय अवस्था झाली असेल प्रसंग डोळ्यासमोर आणून कल्पना करा. आता एवढे पैसे त्याच्याकडे कसे, कोण होता तो, ह्या विस्तारात मी जात नाही. मी 1 मिनिट निशब्द होतो. काय बोलावे, कसे रिॲक्ट करावे मला काहीच कळेना. एक क्षण नजर पैशावर व दुसरी क्षणी त्या पित्याच्या चेहऱ्यावर वळली, पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात मला कुठलाही बडेजाव अथवा पैशाचा माज दिसत नव्हता. त्यावर तेच सुरुवातीला होते तसेच भाव होते. आता माझी मलाच शरम वाटत होती. आत्मग्लानीने मी पश्चातापदग्ध झालो होतो की अरे आपण काय केले. केवळ त्यांचे बाह्य रूप, कळकट कपडेच आपण बघितले. त्यांच्या आत असलेला प्रेमळ मुलासाठी सर्वस्व लुटणारा बाप का नाही दिसला आपल्याला. व्यवहाराच्या जगात एवढ्या का बोथट होत चालल्या आहेत आपल्या भावना, माणुसकी लोप पावत चालली आहे. म्हणतात ते हेच का, अशा प्रश्नांचे काहूर माझ्या डोक्यात उठले होते व त्याची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. अस्वस्थ होतो तेवढ्यात डॉक्टर साहेब असे त्या गृहस्थाच्या आवाजाने मी भानावर आलो व स्वतःला सावरत म्हणालो, ठीक आहे बाबा, हे पैसे परत नीट ठेवा व सकाळी बिलिंग सेक्शनला जाऊन ॲडव्हान्स सांगतील तेवढे भरा. पण माझं पोर, तो म्हणाला, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, देवावर भरोसा ठेवा. मी म्हणालो, आता आमच्यासाठी तुम्हीच देव हाय बघा. ते ऐकून मला कसेसेच वाटले. मी कुठला देव, मी तर माझा डॉक्टर पेशाचा धर्म निभावतोय. देव कधी पैसा, राहणीमान, कपडे, श्रीमंती, शिक्षण असा भेदभाव करून का आशीर्वाद देतो. तो तर तुमच्यातील खरेपणा, भक्ती, निरागसता हेच बघतो असे ऐकत आलो आहे. पण सध्याच्या व्यावहारिक जगाने त्याला पैशाच्या, सोने, चांदी, हिरे इत्यादीच्या आमिषाने आपल्याकडे वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवलाय आणि देव फक्त भावाचा भुकेला असतो ह्याचा विसर पडतोय लोकांना. असो बाबा, मला माफ करा हं, मी तुम्हाला समजण्यात चूक केली. माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. मला वाटले तुम्हाला त्रास होऊ नये, तुमची पैशाची जमवाजमव करायला ओढाताण होऊ नये, म्हणून मी तसा सल्ला तुम्हाला देत होतो. आणि काय आहे, हॉस्पिटलच्या नियमांना मी पण बांधील आहे ना, तुम्ही राग मानू नका. मी त्यांना म्हणालो, ह्यात राग येण्यासारखं काही बी नाही डॉक्टर साहेब. आओ, जमानाच लय बेरकी झालाय, त्यात तुमची काय बी चूक नाही बघा. लोक पैक्यापायी काय काय सोंग वठवत्यात, रडत्यात, कुढत्यात, नाटक करत्यात. काही काही चांगल्या घरची दिसणारी सुशिक्षित माणसं काय आणि गरीब अडाणी काय, काम सरलं की पैसे देण्याच्या वक्ताला लय काचकूच करतात. डॉक्टरवर, हॉस्पिटलवर नाही ते आरोप करतात, राडा बी करतात.
आणि त्या वक्ताला ते इसरत्यात की अरे ह्या माणसांनी रात पाहिली नाही, दिस पाहिला नाही, तहानभूक पाहिली नाही आणि आपला जीव वाचवला. त्याच देवमाणसावर तुम्ही असे सापाप्रमाणे उलटत्यात का रे बाबा हो. जाऊ द्या साहेब, हेच तर कलियुग आहे. पण समधी तसे नसत्यात बरं. आणि साहेब, एक गोष्ट म्या तुम्हासनी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू का साहेब, कुणाच्या बी बाहेरच्या दिखाऊपणावर विश्वास ठेवू नका आणि वंगाळ दिसण्यावर लगेच बी नका करू साहेब. पण तुम्ही नगा मनाला लावून घेऊ. त्या अशिक्षित माणसाने केवढा समजूतदारपणा दाखवला होता हे तो कुठल्या शाळेत नसेल शिकला, पण ह्याच व्यवहारी जगाच्या अनुभवाच्या शाळेत ते उन्हाळे पावसाळे त्याने पाहिले होते. त्यातच तो हे शिकला होता व आज ते ज्ञानामृत त्याने मला पाजले होते. त्याचे बोलणे ऐकून संत गाडगेबाबांचे त्याच्याच भाषेत वंगाळ रूप माझ्या डोळ्यासमोर आले. मी मनोमन खजील होऊन त्या दिवशी मनाशी ठरवले की पूर्ण जाणून घेतल्याशिवाय केवळ बाह्यरूप बघून कुणाबद्दलही मत बनवायचे नाही. सर, पेशंट इज क्वाईट बेटर नाव, रिस्पॉन्डिंग टू ट्रीटमेंट. ज्युनियर डॉक्टरच्या आवाजाने माझी विचारांची माळ तुटली. दॅट्स गुड. बाबा, धोका टळलाय. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो. आता मला त्या कळकट कपड्यांवर हात ठेवायला कुठलाही संकोच वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान मला खूप सुखावून गेले. मी आत पेशंट बघायला गेलो, पण आज अपरिहार्यता म्हणा की जाणतेपणाने म्हणा, जे माझ्याकडून झाले त्याने माझ्या कानात संत कबीरांचा दोहा मात्र ऐकू येऊ लागला. बुरा जो देखन में चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.